बोल की बोल की बोल की बाळा, बोल की, काय बोल की. आईनं म्हणायचं बोल की, काहीतरी सांग की. बाबानं म्हणायचं तसंच. मी बोलण्या अगोदर जर तूच म्हणली असतीस, काय तुझी व्यथा आहे, काय झाले तुला, काय अडचण आहे, बोल ना, बोलतो. काय बिघडलं असतं का? का मीच बोलायला पाहिजे प्रत्येक वेळेला? माझं दुखणं मलाच माहितीये ना. झाला असेल माझा बिझनेस मध्ये लॉस. 40 वर्ष मी सांभाळत ना सगळं. जोपर्यंत येतोय तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यांची मनं, सगळ्यांची दुःख, सगळ्यांची विचारपूस, सगळ्या गोष्टी केल्या. पण तू मला विचारलं नाहीस तुझं काय होतंय म्हणून, किंवा बाबांनी विचारलं नाही. बाबा डायरेक्ट काय करणार आहेस. अरे काय करणार आहे म्हणजे काय? आजची मार्केटची सिच्युएशन, पोझिशन काय आहे, त्याचा काही मागोवा नाही, काय नाही, काय नाही. डायरेक्ट काय करणार आहेस. खिशात 1 रुपया नसताना जगणं काय आहे हे मला विचारा. तुम्ही जगला असशील तसं, पण आजचा प्रवास वेगळा आहे हो. तिने उठायचं आणि यायचं मला म्हणायचं. हे काय बोलतच नाहीत, हे अलीकडे शांतच असतात. फार विसरभोळेपणा चाललाय त्यांचा. अरे 14 वर्षात हेच ओळखलं का तुम्ही? माणसाच्या मनाची सिच्युएशन, स्थिती जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो आत्म पूर्णपणे पोखरला गेलेला आहे, त्याला विचार सूचना झाले. एकदा तुम्हीच पाठीवरती हात फिरवा आणि म्हणा ना, परत उभा राहायची उमेद आहे अजून माझ्यात. मी हरलेलो नाही आणि हरणारही नाही. परत उभा करीन मी सगळं. थोडा वेळ आहे, थोडा वेळ आहे माझ्याकडे. ह्या गोष्टीतनं, ह्या संघर्षातनं पुन्हा मी वर निर्माण होईल. काहीतरी करून दाखवीन, नक्कीच करून दाखवीन. अण्णा, अण्णा, त्या का माराय काय झाले, काय विषय? हे विचारा, तू विचारलाय ना.